नमस्कार. विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज मी बनवते पपईचं ज्यूस. खरं तर माझ्या घरी पपई कोणच खात नाही, माझी मुलं अजिबात खात नाहीत पपई. पण झाडं तर भरपूर आहेत आणि झाडं कशी काही येतात माहीत नाहीत. बघा या पपईमध्ये एकसुद्धा बी नाही आहे, तरीसुद्धा बागेत झाडं भरपूर आली आहेत. मग मी काय करते, ज्यांना आवडतात ना पपई ती लोक येतात कोण नाही कोण, मग त्यांना हे पपई देऊन टाकते. हा अगदीच माझ्या हाताला लागण्यासारखा होता, तो मी काढून आणला, छान पिकलेला. आणि बाकीचे राहिलेले जे ना पक्षी भरपूर आहेत बागेत, मग ते खातात. त्यांनाही तसं खायला काय आहे, मग काय झाडं काय मी तोडून टाकत नाहीत. पण मुलं अजिबात खात नाही. आता का खात नाही त्याचं तुम्हाला कारण सांगते. त्या दोघांना ना डेंग्यू झालेला आणि आम्ही ना त्यांना भरपूर पपई दिला आहे, पपईच्या पानांचा ज्यूस दिला आहे. त्याच्यामुळे प्लेटलेट्स वाढतात. पपईना प्लेटलेट्स वाढवायच्या असतील, असं काही नाही आहे की डेंग्यूच व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेस ना हल्ली ताप जे येतात त्याने मुलांचे प्लेटलेट्स कमी होतातच होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही असा पिकलेला पपई किंवा पपईच्या पानांचा ज्यूस दिलात ना, तर लगेच तुम्हाला अगदी एक दिवसभरातच तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळतो की प्लेटलेट्स वाढायला लागतात. आणि शेवटी पपई नॅचरल देतो आपण. काही वेळेस डॉक्टर पपईच्या गोळ्यासुद्धा देतात, मग त्यापेक्षा असा पपई दिला तर खूप चांगला ना. पण प्रॉब्लेम हा झाला आहे की इतका पपई आणि इतकी पानं खाल्ली आहेत त्यांनी आजारी पडल्यावर, त्याच्यामुळे त्यांना हा पपई घरात सुद्धा आणलेला चालत नाही. पण आज आम्ही ती दोघंही नव्हती, तर म्हटलं बघूया ज्यूस करून देऊन बघूया पितात का. त्याच्यामुळे मी त्याचा ज्यूस तयार केला आहे बघा इथे. तर मी असा पपई कट केला, त्याच्यात बघा 2 चमचे मी साखर टाकली आहे आणि अगदी म्हणजे अर्धासुद्धा पपई वापरला नाही आहे मी. राहिलेला आता काही ज्यूसशिवाय आम्ही दोघं जण थोडा खाणार आणि बाकीचा खारुताई येतात त्यांना बाहेर ठेवणार आहे तो पपई मी. तर इथे बघा मी साखर टाकली, वेलची पावडर टाकली आहे आणि थोडं दूध टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी. आणि बर्फाचा एक तुकडा टाकणार आहे आणि 1 ग्लास तयार करणार आहे आणि दोघांना पण थोडा थोडा देणार आहे हा ज्यूस जो आहे तो. तर आपण जरा मिक्सरवर फिरवून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा असा आपला ज्यूस तयार झाला आहे. आपण आता एका ग्लासमध्ये घेऊया. मग मी त्याच्याबरोबर तुम्हाला हा पपई दाखवला आहे, कारण तुमच्या लगेच लक्षात येईल का हा ज्यूस कसला आहे तो, म्हणून मग पपईला पण बाजूला ठेवलं आहे. तर इथे असा आपला ना पपईचा ज्यूस तयार झालेला आहे आणि मी बनवला, पण मुलांनी खरोखरच आवडीने खाल्ला. काहीतरी वेगळं मिळालं, नाहीतर असाच पपई खायला बघत नाहीत ते. असंच एक शोसाठी मी चेरी ठेवत होते वरती, पण ते नेमकं तळाला गेलं. तर इथे